नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी यामध्ये पहिल्या धड्याचा अभ्यास करतो आहे. त्यात आपण पार्टनरशिपबाबत संपूर्ण माहिती मिळवली. त्यानंतर पार्टनरशिप फायनल अकाउंट यामध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट याचा अभ्यास केलेला आहे. आता आपण ॲडजस्टमेंट बघणार आहोत, कारण आपल्याला परीक्षेमध्ये ट्रायल बॅलन्स दिला जातो आणि ॲडजस्टमेंट करायला सांगितल्या जात असतात. ॲडजस्टमेंट व्यवस्थित आपल्याला जमल्या, अचूक आल्या तरच आपला प्रॉब्लेम हा टॅली होत असतो. म्हणून पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये ॲडजस्टमेंट ह्या खूपच महत्त्वाच्या आहेत. मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे की प्रत्येक ॲडजस्टमेंटचे हे 2 इफेक्ट होत असतात. त्यात एक असतो डेबिट आणि एक असतो क्रेडिट. ॲडजस्टमेंट मीन्स ॲडिशनल इन्फॉर्मेशन गिव्हन अलॉंग विथ ट्रायल बॅलन्स विच आर टू बी कन्सिडर्ड व्हाईल प्रिपेअरिंग फायनल अकाउंट्स. म्हणजेच फायनल अकाउंट तयार करताना ट्रायल बॅलन्स व ॲडजस्टमेंटचा विचार केला जातो. ॲडजस्टमेंट म्हणजेच ॲडिशनल इन्फॉर्मेशन, अधिक माहिती. एव्हरी ॲडजस्टमेंट्स इज टू बी गिवन 2 इफेक्ट्स, फर्स्ट डेबिट अँड सेकंड क्रेडिट. मग आता आपण ॲडजस्टमेंटचा विचार करणार आहोत. पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. स्टॉक ऑफ गुड्स ॲट द एंड ऑफ द अकाउंटिंग इयर इज कॉल्ड ॲज क्लोजिंग स्टॉक. म्हणजेच आर्थिक वर्षाच्या शेवटी जो स्टॉक शिल्लक असतो त्याला आपण क्लोजिंग स्टॉक असं म्हणत असतो. क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट प्राईस और मार्केट प्राईस विच इव्हर इज लेस. म्हणजे क्लोजिंग स्टॉकची जी किंमत आहे ती 2 पद्धतीने सांगितली जाते. एक म्हणजे कॉस्ट प्राईस आणि एक मार्केट प्राईस. कॉस्ट प्राईस म्हणजे मूळ किंमत आणि मार्केट प्राईस की त्याच्यामध्ये नफा ॲड असतो. मग या दोन्हींमध्ये जर दोनही आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेल्या असतील तर जी किंमत कमी आहे ती आपण घेणार असतो. मग याचे 2 इफेक्ट होतात. ते म्हणजे पहिला इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट्स साईडला दिला जात असतो. मग आता बॅलन्स शीट ॲसेट साईड. आणि सेकंड इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. हा इफेक्ट दिला जात असतो. विद्यार्थ्यांनो, शेवटच्या दिवशीचा स्टॉक ही आपले ॲसेट्स असते, म्हणून बॅलन्स शीटला आपण मांडतो. आणि ट्रेडिंग अकाउंटच्या बाबतसुद्धा तो आपला उत्पन्नाचा भाग असतो, म्हणून आपण तो क्रेडिट साईडला मांडत असतो. त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. Expenses due but not paid are called outstanding expenses. म्हणजे विद्यार्थ्यांनो, जे एक्सपेन्सेस आपल्याला द्यायचे आहेत पण आपण दिलेले नाहीत. ड्यू शब्द तुम्ही वापरता कॅरम खेळताना बघा. तोच ड्यू इथे आपण वापरतोय की एक्सपेन्सेस ड्यू आहे, द्यायचे आहे, पण आपण ते दिलेले नाही. मग ते कधी ना कधी आपल्याला द्यायचेच आहे, मग द्यायचेच आहे म्हणून त्याच्या
2 इफेक्ट आपण मांडत असतो. त्यामध्ये पहिला जो इफेक्ट आहे तो म्हणजे ॲड टू द पर्टिक्युलर एक्सपेन्सेस. ॲड टू द पर्टिक्युलर एक्सपेन्सेस. आता इथे असं का म्हटलं आहे पर्टिक्युलर एक्सपेन्सेस? कारण एक्सपेन्सेस हे ट्रेडिंग अकाउंटला पण असू शकतात आणि प्रॉफिट अँड लॉसला सुद्धा असू शकतात. मग ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या साईडला म्हणजेच डेबिट साईडला ते आपल्याला ॲड करावे लागतात. म्हणजे हे जे एक्सपेन्सेस आहे हे एक्सपेन्सेस एक तर ट्रेडिंग अकाउंटलाही असू शकतात किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला सुद्धा असू शकतात. आणि मग जिथे कुठे असेल दोघींपैकी तिथे आपण ते डेबिट साईडला ॲड करणार आहोत. हा झाला फर्स्ट इफेक्ट, कारण ते द्यायचे आणि देण्यासाठी ती फिगर ॲड होते. सेकंड, बॅलन्स शीट. बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. आता लायबिलिटी साईडला, कारण हे आपल्याला पैसे द्यायचे आहेत, आपली ती लायबिलिटी आहे, म्हणून मग ती जी अमाऊंट आहे ती लायबिलिटी म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखविली जात असते. त्यानंतर पुढची तिसरी ॲडजस्टमेंट आहे प्रीपेड एक्सपेन्सेस. बघा इथे आता एक्सपेन्सेस जे आहे ते द्यायचे आहेत. सॉरी, द एक्सपेन्सेस विच आर पेड इन ॲडव्हान्स आर कॉल्ड प्रीपेड एक्सपेन्सेस. म्हणजे ते एक्सपेन्सेस आहे ते आपण ॲडव्हान्स म्हणून दिलेले आहेत. म्हणजे चालू वर्षातले जे खर्च आहे ते अगोदर दिले, ॲडव्हान्स दिलेले आहेत. मग अगोदरच दिले आपण, पण आपल्या फायनल अकाउंटमध्ये तर फक्त एका आर्थिक वर्षाचा हिशोब असतो. मग जर आपण आधीच पैसे दिलेले असेल तर त्या पैशाचे इफेक्ट हे कसे होतात, तर त्यातला जो पहिला इफेक्ट आहे डिडक्ट फ्रॉम पर्टिक्युलर एक्सपेन्सेस. डिडक्ट फ्रॉम पर्टिक्युलर एक्सपेन्सेस. समजा उदाहरणार्थ विद्यार्थ्यांनो, इथे आपल्याला रेंट द्यायचं आहे, ऑफिस रेंट असेल आणि ते ऑफिस रेंट जर आपण अगोदरच दिले, मग अगोदर दिलेलं असेल तर ते ऑफिस रेंट त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमधून डिडक्ट केलं जातं, वजा केलं जात असतं. आणि मग आता हे एक्सपेन्सेस ट्रेडिंगला पण असू शकतात आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पण असू शकतात. आणि मग ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट साईडला आपण जे एक्सपेन्सेस आहे ते एक्सपेन्सेस आपण वजा करत असतो, कारण ते आपण आधीच दिलेले आहेत. आणि त्यानंतर आता अगोदरच दिलेले एक्सपेन्सेस ती आपली त्या वर्षासाठीची ॲसेट्स असते, म्हणून आपण दुसरा इफेक्ट मांडतो बॅलन्स शीटला. बॅलन्स शीटच्या ॲसेट्स साईडला. त्यानंतर पुढची जी ॲडजस्टमेंट आहे, चौथी ॲडजस्टमेंट, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणजेच
प्री रिसिव्ड इन्कम. याचाच अर्थ असा, द इन्कम विच इज नॉट रिलेटेड टू करंट अकाउंटिंग इयर बट रिलेटेड टू फ्युचर पिरियड इज नोन ॲज प्री रिसिव्ड इन्कम. म्हणजेच विद्यार्थ्यांना जे उत्पन्न चालू वर्षाशी संबंधित नाही तर भविष्य काळाशी रिलेटेड आहे, संबंधित आहे, म्हणून त्याला आपण म्हणतो इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. म्हणजेच हे इन्कम हे आपल्याला ॲडव्हान्समध्ये मिळालेलं आहे. मग त्याचे दोन इफेक्ट होतात. मग ॲडव्हान्समध्ये मिळालं म्हणून आपण ते करणार आहोत वजा. मग आता वजा करताना डिडक्ट फ्रॉम द पर्टिक्युलर इन्कम. डिडक्ट फ्रॉम पर्टिक्युलर इन्कम. मग आता जे हे इन्कम आहे ते आपण वजा करणार. आता जे इन्कम आहे ती इन्कम आपण कुठे मांडतो तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. कुठे मांडतो आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईड. समजा उदाहरणार्थ कमिशन रिसिव्ड असेल आणि कमिशन बाबतची जी एंट्री आहे तर ते कमिशन आपण क्रेडिटला मांडणार उत्पन्न असल्यामुळे आणि मग त्यामधून ती अमाऊंट वजा केली जाणार. त्यानंतर त्याचा सेकंड इफेक्ट आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला त्याचा सेकंड इफेक्ट होत असतो, कारण ते आपल्याला प्री रिसिव्ड इन्कम आहे, अगोदर मिळालेलं इन्कम आहे आणि त्याच्यामुळे आपली ती लायबिलिटी असते आणि तेवढ्या वर्षभरासाठी आपल्याला हे उत्पन्न सांभाळायचं असतं. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट इन्कम रिसिएबल. इन्कम रिसिएबल किंवा आपण त्याला आउटस्टँडिंग इन्कम असं म्हणत असतो. मग आता इन्कम विच इज ड्यू फॉर करंट अकाउंटिंग इयर बट नॉट येट रिसिव्ड इज नोन ॲज आउटस्टँडिंग इन्कम. म्हणजे चालू वर्षाचं जे इन्कम आहे की जे आपल्याला ते मिळायला पाहिजे पण ते इन्कम आपल्याकडे आलेलं नसतं. मग आता इन्कम आपल्याकडे आलेलं नाही आहे, मग आपण काय करणार? येणारच येते, आल्यानंतर आपण ते ॲड करणार आहोत. ॲड टू द पर्टिक्युलर इन्कम. फर्स्ट इफेक्ट ॲड टू पर्टिक्युलर इन्कम. मग आता पर्टिक्युलर इन्कममध्ये आपण ॲड करणार आहोत आणि मग आपण इन्कम कुठे मांडतो? इतक्यातच आपण बघितलेलं आहे की इन्कम आपण मांडतोय प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड आणि त्याचा सेकंड इफेक्ट होतो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. कारण हे उत्पन्न आहे आणि उत्पन्न असल्यामुळे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला त्याचा इफेक्ट हा दिला जात असतो. त्यानंतर बघा 6वी ॲडजस्टमेंट बॅड डेट्स. बॅड डेट्स म्हणजेच इरिकव्हरेबल अमाऊंट फ्रॉम डेटर्स
इज कॉल्ड बॅड डेब्ट्स. जे डेटर्सकडनं जर अमाऊंट आलेली नसेल, कव्हर झालेली नसेल, तर त्याला आपण बॅड डेब्ट्स म्हणतो. इट इज लॉस ऑफ द बिझनेस. हा व्यवसायाचा तोटा आहे. इफ बॅड डेब्ट्स आर गिव्हन इन ट्रायल बॅलन्स, इट इज शोन टू द डेबिट साईड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि ट्रायल बॅलन्समध्ये बॅड डेब्ट्स दिलेले असतील तर ते बॅड डेब्ट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण मांडत असतो. आणि जर ॲडिशनल ॲडजस्टमेंट असेल किंवा न्यू बॅड डेब्ट्स दिलेले असतील तर न्यू बॅड डेब्ट्स आपल्याला त्याची एंट्री करावी लागते किंवा त्याची ॲडजस्टमेंट करावी लागते. म्हणजे जे ट्रायल बॅलन्समध्ये बॅड डेब्ट्स आहे ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला मांडतो. आणि जर त्याच्यामध्ये आपल्याला ॲडिशनल किंवा न्यू बॅड डेब्ट सांगितलेले असतील, ॲडिशनल किंवा न्यू बॅड डेब्ट्स सांगितलेले असतील तर मग त्याची एंट्री आपण कशी करणार, तर शो टू द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, म्हणजेच आपण ते बॅड डेब्ट्समध्ये ॲड करणार. मग त्याचा पहिला इफेक्ट होतो ॲड टू ओल्ड बॅड डेब्ट्स. ओल्ड बॅड डेब्ट्स. आणि मग हे ओल्ड बॅड डेब्ट्स आपण कुठे मांडतो, तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. डेबिट साईडला आपण मांडत असतो. त्यानंतर त्याचा सेकंड इफेक्ट आहे डिडक्ट फ्रॉम सन्ड्री डेटर्स इन बॅलन्स शीट ॲसेट्स साईड. म्हणजे सन्ड्री डेटर्स जे आहे ते सन्ड्री डेटर्समधनं आपण हे बॅड डेब्ट्स वजा करत असतो, कारण जे आपलं डेटर्स येणार असतात ते कमी होतात. म्हणून आपल्याला इथं इफेक्ट द्यायचा आहे डिडक्ट फ्रॉम सन्ड्री डेटर्स इन बॅलन्स शीट. जे सन्ड्री डेटर्समधून हे बॅड डेब्ट्स जे आहे ते बॅड डेब्ट डिडक्ट केले जातात आणि मग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडमध्ये आपण ही प्रोव्हिजन करत असतो. त्यानंतर पुढची जी ॲडजस्टमेंट आहे नंबर 7, प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेब्ट्स. प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेब्ट्स. यालाच आपण RDD असं म्हणत असतो. RDD म्हणजे रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स किंवा न्यू RDD आपण या पद्धतीने असं म्हणत असतो. आता विद्यार्थ्यांनो बघा, इट इज द प्रोव्हिजन मेड फॉर डाउटफुल डेब्ट्स ऑन डेटर्स. डाउटफुल डेब्ट्स म्हणजे जे पैसे येणार आहे त्याच्याबद्दल आपल्याला डाऊट असतो, शंका असते, येतील की नाही येतील, आणि म्हणून त्याला आपण RDD असं म्हणत असतो. इफ RDD इज गिव्हन इन द ट्रायल बॅलन्स, इट इज ट्रीटेड ॲज ओल्ड RDD. जर ट्रायल बॅलन्समध्ये RDD दिलेला असेल तर त्याला आपण ओल्ड RDD असं म्हणत असतो. मग आता याचे इफेक्ट देत असताना पहिला इफेक्ट जो आहे तो डेबिट
साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या आपण मांडत असतो. म्हणजे मग त्याचा पहिला इफेक्ट होतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. जे डेबिट साईडला तो मांडला जात असतो किंवा काही वेळेस तो बॅड डेट्समध्ये सुद्धा ॲड केला जात असतो. आणि त्याचा सेकंड इफेक्ट जो आहे तो डिडक्ट फ्रॉम सन्ड्री डेटर्स इन बॅलन्स शीट. म्हणजेच सन्ड्री डेटर्समधनं तो वजा केला जात असतो. डिडक्ट फ्रॉम सन्ड्री डेटर्स इन बॅलन्स शीट. मग आता बॅलन्स शीटच्या कुठल्या साईडला, तर ॲसेट साईडला आपण सन्ड्री डेटर्स मांडतो. आणि या सन्ड्री डेटर्समधनं आपण RDD जो आहे तो RDD वजा करत असतो. त्यानंतर पुढे ॲडजस्टमेंट नंबर 8, रिझर्व फॉर डिस्काउंट अँड डेटर्स. रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. आता या ठिकाणी बघा, दिस इज द प्रोव्हिजन मेड फॉर डिस्काउंट टू बी अलाउडेड टू डेटर्स. म्हणजे ही प्रोव्हिजन असते डेटर्सवरती डिस्काउंट देण्यासंबंधी. मग डेटर्सवर डिस्काउंट जर दिलं तर निश्चितच आपल्याला इथे खर्च आहे किंवा लॉस होतो. आणि लॉस असल्यामुळे आपण तो कुठे मांडणार आहे, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. मग आता आपण मांडणार पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. जर डिस्काउंट दिलेलं असेल ट्रायल बॅलन्समध्ये तर ते डिस्काउंट आपण म्हणजे ही जी ॲडजस्टमेंट करताना त्या डिस्काउंटमध्ये आपल्याला ॲड करावा लागणार आहे. मग आपण म्हणू इथे कंसात म्हणू शकतो की ॲड इन डिस्काउंट, ॲड इन डिस्काउंट. जर डिस्काउंट आपल्याला दिलेलं असेल तर त्यामध्ये आपण ॲड करत असतो. आणि त्यानंतर त्याचा सेकंड इफेक्ट होतो डिडक्ट फ्रॉम सन्ड्री डेटर्स. डिडक्ट फ्रॉम सन्ड्री डेटर्स इन बॅलन्स शीट. आणि मग बॅलन्स शीटच्या कुठल्या साईडला, तर ॲसेट्स साईडला. म्हणजे आपण जे डिस्काउंट देतो ते डिस्काउंट आपलं लॉस असतो आणि म्हणून मग तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला मांडत असतो. आणि त्याचा सेकंड इफेक्ट ॲसेट साईडला सन्ड्री डेटर्समधनं आपण लेस करत असतो. त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 9 डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन यालाच आपण म्हणतो घसारा. डेप्रिसिएशन इज चार्ज ऑन फिक्स ॲसेट्स. डेप्रिसिएशन हे फिक्स ॲसेट्सवर काढलं जात असतं आणि डेप्रिसिएशन रेड्यूस द व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स. आणि डेप्रिसिएशनमुळे ॲसेट्सची जी किंमत आहे ती किंमत कमी होताना आपल्याला दिसते. मग किंमत कमी होते म्हणजेच इथे आपल्याला डेप्रिसिएशन जे आहे ते डेप्रिसिएशन त्या ॲसेट्समधनं वजा करावं लागतं. आणि मग डेप्रिसिएशन हा खर्च आहे आणि खर्च असल्यामुळे आपण तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला मांडत असतो. म्हणून मग त्याचा पहिला इफेक्ट येणार आहे फर्स्ट
प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड, कारण तो खर्च आहे म्हणून. आणि त्याचा सेकंड इफेक्ट, लेस फ्रॉम द पर्टिक्युलर ॲसेट, लेस फ्रॉम particular assets in balance sheet. आणि मग ॲसेट्स साईडला ही प्रोव्हिजन आपण करत असतो. जी काही ॲसेट्स आपल्याला दिलेली असेल, मग लँड अँड बिल्डिंग असेल, फर्निचर असेल, जी काही ॲसेट आपल्याला, मोटर व्हॅन असेल, इक्विपमेंट असतील, जी काही ॲसेट्स आपल्याला दिलेली असेल, त्या ॲसेट्समधनं जे डेप्रिसिएशन आपल्याला सांगितलं, ते डेप्रिसिएशन आपण वजा करतो आणि मग तो खर्च आहे म्हणून तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला मांडत असतो. त्यानंतर विद्यार्थ्यांनो, पुढची 10वी ॲडजस्टमेंट जी आहे, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता आपण इथे पार्टनरशिपचं फायनल अकाउंट बघतोय. मग आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल, की जे पार्टनर व्यवसायामध्ये कॅपिटल आणतात त्याच्यावरती इंटरेस्ट हे दिलं जात असतं. मग पार्टनर्सला इंटरेस्ट द्यायचं आहे म्हणून तो व्यवसायाचा खर्च आहे आणि खर्च असल्यामुळे आपण त्याचा एक इफेक्ट देतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. कारण आपण विद्यार्थ्यांनी हे बघितलं आहे की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे आणि नॉमिनलचा नियम आपल्याला काय सांगतो, तर एक्सपेन्सेस अँड लॉसेस त्याला आपण डेबिट करतो आणि इन्कम्स अँड गेन्स त्याला आपण क्रेडिट करत असतो. आणि मग त्याचा सेकंड इफेक्ट कुठे आपण देणार, तर पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटला किंवा करंट अकाउंटला. तुम्हाला हे पण विद्यार्थ्यांना माहीत आहे की करंट अकाउंट कधी काढायचं आणि कॅपिटल अकाउंट कधी काढायचं. जेव्हा फिक्स कॅपिटल मेथड असेल तेव्हा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट हे दोनही अकाउंट काढून सर्व ॲडजस्टमेंट ह्या करंट अकाउंटला केल्या जात असतात. मात्र फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असेल तर फक्त आपण करंट अकाउंट काढतो, फक्त कॅपिटल अकाउंट काढतो आणि त्या कॅपिटल अकाउंटवरती आपण सगळ्या पार्टनर संबंधीच्या ॲडजस्टमेंट ह्या करत असतो. म्हणून मग इंटरेस्ट ऑन कॅपिटल पहिली जी इफेक्ट आपण देणार आहोत तो म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. आणि जो सेकंड इफेक्ट आपण देणार आहोत तो म्हणजे क्रेडिट साईड ऑफ पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट. अशा पद्धतीने आपण हा इफेक्ट देणार आहोत. आता या 10व्या ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला पुस्तकामध्ये पार्टनर संबंधीच्या 3 ॲडजस्टमेंट ह्या दिलेल्या आहेत. त्यानंतर पार्टनर संबंधीच म्हणजे आपण त्याला ABC असं म्हणूया. पहिली A, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, B, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. आता इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग विद्यार्थ्यांना तुम्हाला माहीत आहे की जे गुड्स किंवा कॅश पार्टनर्स व्यवसायातून वैयक्तिक खर्चासाठी, वैयक्तिक वापरासाठी घेतात त्याला आपण ड्रॉइंग म्हणतो. आणि मग ह्या ड्रॉइंगच्या रकमेवरील व्याज, मग ड्रॉइंगच्या रकमेवर व्याज मिळणार आहे म्हणून मग ते व्यवसायाचं उत्पन्न आहे आणि मग उत्पन्न असल्यामुळे आपण ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला मांडणार आहोत. आणि त्याचा सेकंड इफेक्ट
पार्टनरशिपच्या कॅपिटल किंवा करंट अकाउंटला डेबिट साईडला हा मांडला जात असतो. म्हणजेच तो कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या डेबिट साईडला मांडल्यामुळे तो वजा होताना आपल्याला दिसतो. मग त्याचा पहिला इफेक्ट आहे की पार्टनर्सला हा खर्च करायचा आहे, व्याज द्यायचं आहे. म्हणजे त्याचा पहिला इफेक्ट होईल पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट डेबिट साइड. आणि सेकंड इफेक्ट आहे, आता क्रेडिट साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे आपण सेकंड इफेक्ट देणार, कारण ते ड्रॉइंग्सवरचं व्याज हा व्यवसायाचं उत्पन्न आहे. म्हणून सेकंड इफेक्ट होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. विद्यार्थ्यांनो, इथे इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग ह्या दोघांचाही जर आपण विचार केला तर व्यवसायाच्या दृष्टिकोनातून कॅपिटलवर इंटरेस्ट देणं हा व्यवसायाचा खर्च आहे, म्हणून तो आपण डेबिट केला. आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स म्हणजे ड्रॉइंग्सवरती इंटरेस्ट मिळणं हा व्यवसायाचे उत्पन्न आहे, म्हणून ते आपण इथे क्रेडिट केलेले आहेत. आणि त्यानंतर सी, इंटरेस्ट ऑन लोन टेकन, इंटरेस्ट ऑन लोन टेकन. आता इंटरेस्ट ऑन लोन टेकन म्हणजे या ठिकाणी जर पार्टनर्सकडनं आपण लोन घेतलेलं असेल आणि त्याला जर आपल्याला इंटरेस्ट द्यायचं असेल तर, मग आता पहिला जो इफेक्ट आहे डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कारण आपल्याला इंटरेस्ट द्यायचं आहे आणि इंटरेस्ट द्यायचं आहे तर आपला तिथे खर्च होणार आहे. म्हणजे मग आपण तो त्याचा पहिला इफेक्ट देणार आहोत प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. डेबिट साईड. आणि त्याचा सेकंड इफेक्ट आहे ॲड टू लोन टेकन इन द बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. आपण जर लोन घेतलेलं असेल तर ती आपली लायबिलिटी असते आणि लायबिलिटी असल्यामुळे आपण ती बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला मारतो. आणि मग हे इंटरेस्ट त्याच्यामध्ये काय करावं लागतं, आपल्याला ॲड करावं लागतं. मग इंटरेस्ट ॲड करायचं लोनमध्ये. मग ॲड टू लोन टेकन, टू लोन टेकन इन बॅलन्स शीट मग बॅलन्स शीटच्या कुठल्या साईडला, तर लायबिलिटी साईड. म्हणजे विद्यार्थ्यांनो, आपण अशा पद्धतीने ॲडजस्टमेंट पार्टनरशिप अकाउंट सॉल्व करत असताना किंवा पार्टनरशिपचं फायनल अकाउंट जेव्हा आपण सॉल्व करतो त्यावेळेस आपल्याला ॲडजस्टमेंट कराव्या लागतात. मग आपण एकूण आज 10 ॲडजस्टमेंट बघितल्या. क्लोजिंग स्टॉक, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे एक्सपेन्सेस ड्यू बट नॉट पेड, प्रिपेड एक्सपेन्सेस की जे एक्सपेन्सेस आपण आधीच दिलेले आहेत. त्यानंतर चौथी, इन्कम रिसिवड इन ॲडव्हान्स किंवा प्री रिसिवड इन्कम, आपल्याला इन्कम जे आहे ते ॲडव्हान्समध्ये मिळालेलं आहे. नंबर 5, इन्कम रिसिएबल ऑर आउटस्टँडिंग इन्कम की जे इन्कम आपल्याला मिळणं बाकी आहे किंवा ते आपल्याला येणं आहे. बॅड डेट्स, ॲडिशनल किंवा न्यू बॅड डेट्स की जे आपले व्यवसायातले डेट्स येणार नाही त्याला आपण बॅड डेट्स असं म्हणतो, त्याची ॲडजस्टमेंट बघितली. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स किंवा RDD, रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स
डेप्रिसिएशन, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स आणि इंटरेस्ट ऑन लोन टेकन. अशा आज आपण 10 ॲडजस्टमेंट बघितल्या. बाकी ॲडजस्टमेंट ह्या आपण नंतर बघणार आहोत.